नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पत्नीसह 2 वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या। ऑनलाईन रमीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा। पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाला विष पाजून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। धाराशिव तालुक्यातील बावी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे। या घटनेनं गाव हादरून गेलं असून गावात पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे। दरम्यान हा प्रकार ऑनलाईन रमीच्या खेळात पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून झाल्याचं सांगण्यात येतं आहे। मात्र नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलीस तपास सुरू आहे। लक्ष्मण मारुती जाधव असं आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचं नाव आहे। जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता। त्याने 3 वर्षापूर्वी गावातील तेजस्विनी वैभवशे 21 हिच्याशी प्रेम विवाह केला होता। त्यांना 2 वर्षाचा मुलगा होता। गावकऱ्यांच्या सांगण्यावरून लक्ष्मण जाधव यांनी कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची 1 एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विक्री केली। यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झालेला नव्हता, त्यामुळे तो तणावात होता। दरम्यान त्याने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच 2 वर्षाच्या मुलाला विष देऊन मारून त्यानंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी। घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं। घटनास्थळी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झालेले असून तपास सुरू आहे। या घटनेने गावात खळबळ उडालेली आहे। दरम्यान या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केलेला असून ऑनलाईन रमीतूनच हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। सकाळी मला एक जण दावाला फोन करायसाठी नव्हता कॉल लावलेला हे आहे दुकानाची यस्तूर तिने 17 फरला तर मध्ये मूर्ती ते ऑनलाईन रमीचं म्हणतात काय ते खेळ होते। काय खेळत ऑनलाईन रमी काय खेळ होतं ही का आपल्याला माहित आहे। खेळ कर्जबाजार तुमच्या गावात 3 बळी गेले। आता काय मागणी हे कशामुळे झालंय, काय मागणी तुमच्याकडे? ऑनलाईनचं कसं आहे ते खेळून बोलणं आणि त्याच्यामुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि जीव गेले तसे तर ह्याच्यावर शासनाने काहीतरी आळा घालावा असं आमची इच्छा आहे। किती जीव गेले? आता 3 जीव गेले। एक मुलगा, पत्नी आणि त्यांचा मुलगा आहे। काय प्राथमिक तपासात आपल्या निर्देशनानुसार आहे? पोलीस स्टेशनला असताना आम्हाला सरपंचांनी गावाचा फोन करून सांगितलं की एक लक्ष्मण जाधव नावाची समजा घरामध्ये हँग झालेले आहे आणि त्यांचा मुलगा आणि पत्नी बेडवर झोपलेली मयत अवस्थेत आहे। त्यामुळे अर्जंट आलो इथून पाहिजे 8 मिनिट्स त्याने आम्ही कट केलं होतं तिथून पण ते आपला दरवाजा कट लक्ष्मण जाधव यांनी झालेले होते गळफास लावून घेतला होता आणि त्याची पत्नी आणि मुलगा बेडवर झोपलेले होते। मुलातून फेसेस होता म्हणजे याच्यातून प्राथमिक अंदाज असा येतो की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं आणि आता गावात विचारपूस केली आणि बाकीचे जे एव्हिडन्स पाहिले त्याच्यावरून प्राथमिक अंदाज असा येतो की तो कर्जबाजारी झाला होता। तो स्वतःच ऑनलाईन गेमिंग स्टॉक मार्केट वगैरे याच्यामध्ये पैसे गेले असावे सगळे पुरावा पण चर्चा अशी आहे की ऑनलाईन रमीचं त्याच्यात मोठं त्या दृष्टीने तपास करायचा आहे। आता त्याच्यानंतर होतं PM वगैरे झाल्यानंतर म्हणजे ऑनलाईन रमी असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे। आता सध्या प्राथमिक अंदाज तोच आपण आता सांगू शकत नाही। तर आता PM वगैरे झाल्याच्यानंतर पुढचा तपास। ठीक, ओके, थँक्यू सर। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।